मुंबईत निघणाऱ्या मोर्चाच्या तयारीबाबत आज जरांगेंची बीडमध्ये बैठक। 27 तारखेला मुंबईकडे रवाना होणार, पुन्हा आरक्षणाचं वादळ उठणार। कधी कधी मी मटण खाते, पांडुरंगाला ते चालतं, खासदार सुप्रिया सुळेंचं विधान, तर सुळेंना वारकरी उत्तर देतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर। पाक सोबत क्रिकेट खेळणार, आता सिंदूर कुठे गेलं? उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना खोचक सवाल, तर जावेद मियादादला घरी तुम्हीच बोलवलं होतं, फडणवीसांचा पलटवार। आदित्य ठाकरे आज धारावीतील शाखेला भेट देणार, ठाकरेंची शिवसेना छोटेखानी सभाही घेणार, पुन्हा सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संगमनेरमध्ये सभा घेणार, बाळासाहेब थोरातांच्या घराच्या बाजूच्या मैदानात सभा होणार असल्यानं चर्चा। शिंदे काय बोलणार याकडे लक्ष। कीर्तनकार संग्राम भंडारेंनी दिला बाळासाहेब थोरातांना पुन्हा एकदा इशारा। थोरात यांनी हल्ल्याचं समर्थन केलं, त्यामुळे आळंदीमधील महाराजांच्या गाड्या फोडण्याचं लोक बोलू लागले, भंडारे यांचा आरोप। कोकणवासियांसाठी सोडण्यात येणारी दुसरी मोदी एक्सप्रेस आज दुपारी 2 वाजता सुटणार, दादर रेल्वे स्थानकातून कोकणाकडे रवाना होणार, नितेश राणेंकडून विशेष रेल्वेचं आयोजन। दुरुस्तीच्या कामासाठी मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगा ब्लॉक, सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 लोकल बंद राहणार, वेळापत्रक पाहून प्रवास करण्याचं रेल्वेचं आवाहन। चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागाकडे जाणारा पूल कोसळला, दसपटीकडे जाणारी वाहतूक ठप्प, अतिवृष्टीच्या तडाख्यानंतर पूल केला होता बंद। ग्रामसभेत पाण्याचा प्रश्न विचारल्यानं सरपंचपतीनं केली मारहाण, गंगाखेड तालुक्यातील राणी सावरगाव इथली घटना, 2 आरोपींविरोधात पिंपळदरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पुण्यातल्या येरवडा परिसरात बॉयफ्रेंडला मेसेज का केला यावरून मुलींमध्ये राडा, लाथाबुक्क्या, केस ओढणं आणि गलिच्छ शिव्या देत धिंगाणा। राज्यातील 22 जिल्ह्यांना पुन्हा येलो अलर्ट, 24 ते 27 ऑगस्ट पर्यंत पावसाचा जोर कायम राहणार, मध्यम पावसाचा हवामान खात्याचा इशारा। मुंबईकरांचा कचरा आता नवी मुंबईकरांच्या अंगणात टाकला जाणार, कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तळोजामधील जागा निश्चित, 2026 पासून कचरा टाकला जाणार। ऑपरेशन सिंदूर नंतर गुडघ्यावर आलेला पाकिस्तान पुन्हा चर्चेसाठी तयार, पाकिस्तानच्या मंत्र्यांकडून भारताकडे चर्चेसाठी गळ, भारतासमोर बिनशर्त चर्चेची दर्शवली तयारी। अमेरिकेला जाणारी टपाल सेवा भारताकडून स्थगित, कस्टम विभागाने जारी केलेल्या नवीन नियमांमध्ये स्पष्टता नसल्यामुळे हवाई वाहतूक कंपन्यांनी शिपमेंट वाहून नेण्यास दिला नकार।